हद्दपार आरोपी प्रशांत दिलीप चौगुले वयवर्ष 27 राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली यास राजवाडा चौकातून ताब्यात घेतले। ही कारवाई सांगली शहर पोलिसांनी गुरुवारी 26 मार्च रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या दरम्यान केली आहे। हद्दपार आरोपी प्रशांत चौगुले याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। हा आरोपी कायदा जुमानत नसल्याने यास मिरज विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी 1 वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार केले। त्यास सांगली जिल्ह्यातून 1 वर्ष कालावधीकरता 26 नोव्हेंबर 2025 रोजी निघून जाण्याबाबत निर्देश दिले, तरी देखील त्याने सांगली शहर पोलीस ठाण्या हद्दीत प्रवेश केला। तो गुरुवारी दुपारी सांगलीतील राजवाडा चौक येथील जुन्या कोर्टाच्या इमारतीजवळ पोलिसांना मिळून आला। पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले। त्याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल शंकर रणदिवे यांनी फिर्याद दाखल केली असून सांगली शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याआधी तो 3 महिन्यामागे 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान राजवाडा चौकातच मनमंदिर येथे सांगली शहर पोलिसांना मिळून आला होता। आताची ही त्याच्यावरील दुसरी कारवाई आहे।